वैद्यकीय पात्रता नसताना सुद्धा तिथल्या नागरिकांना ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी सांगोल्यातल्या एका बोगस डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वैद्यकीय पात्रता नसताना विनापरवाना बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांच्या जीवितास आरोग्यास धोका होईल याची जाणीव असतानाही रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी नागरिकांच्या तक्रारीवरून बोगस डॉक्टर विरुद्ध सांगोला पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। बुधवारी दुपारी 2च्या सुमारास ही घटना उघडकीस आली। या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश खांडेकर यांनी फिर्याद दिली असून आरोपी प्रवीण विरुपाक्ष बडगिरे यांच्याविरुद्ध इंडियन मेडिकल काउन्सिल ऍक्ट 1956 चे कलम 15, महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर 1961 चे कलम 33(2) व भारतीय न्याय संहिता कलम 318(4) नुसार गुन्हा दाखल झाला आहे। लक्ष्मीनगर येथील डॉ. प्रवीण बडगे हा मागील 4-5 वर्षांपासून गावातील मारुती मंदिराजवळ स्वतःच्या घरात खासगी वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे नागरिकांच्या लेखी तक्रारी तहसीलदार सांगोला पोलीस स्टेशनला आल्या। त्यानुसार त्याच्या विरुद्ध आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश खांडेकर यांनी फिर्याद दिली। 11 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता लक्ष्मीनगर येथे भेट दिली असता वैद्यकीय व्यवसायाचा प्रकार उघडकीस आला।